उद्या अक्षय तृतीया रविवार. फक्त सकाळी 6 ते 10:30 घरात आणा या झाडाचे एक पान. मुलांची, पतीची अफाट प्रगती होईल आणि तुम्ही जे बोलाल ते सिद्ध होईल. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, हिंदू धर्मातील 3.5 मुहूर्तांपैकी एक असा स्वयंसिद्ध मुहूर्त. या दिवशी केलेले दान, धर्म आणि कर्म कधीच संपत नाहीत. ते अक्षय राहते. पण मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, आपल्या शास्त्रात आणि निसर्गाच्या कुशीत असे काही गुप्पेची लपलेली गुपिते आहेत, जी केवळ योग्य वेळी उघडली तर गरीबातल्या गरीब माणसाचे नशीब पलटायला वेळ लागत नाही. अनेकांना वाटतं की अक्षय तृतीया म्हणजे फक्त सोने खरेदी करणे. पण ज्यांच्याकडे सोने घ्यायला पैसे नाहीत त्यांनी काय करायचं? त्यांनी काय करावं? त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. आज तुम्हाला अशा एका विशिष्ट आणि दैवी झाडाबद्दल सांगणार आहे, ज्याचं फक्त एक पान उद्या सकाळी तुम्ही योग्य विधीनं घरात आणलं तर तुमच्या पतीची रखडलेली प्रगती, मुलांच्या यशातील अडथळे आणि घराची आर्थिक बरकत असा हा चमत्कार घडेल. तुम्ही स्वतः थक्क व्हाल. इतकंच नाही तर तुमच्या प्रगतीवर जळणारे, तुमच्या घरात कलह निर्माण करणारे शत्रू तुमच्या समोर नतमस्तक होतील. अक्षरशः तुमच्या समोर लोटांगण घालतील. पण ते झाड नेमकं कोणतं? ती पाणी आणण्याची विशिष्ट वेळ कोणती? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते पान आणताना कोणती भयानक चूक टाळायची आहे? हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अक्षय तृतीयाचा हा दिवस केवळ पंचांगातील एक तारीख नाही, तर तो निसर्गाचा आणि ईश्वराचा आपल्याला मिळालेला एक वरदान आहे. हा दिवस म्हणजे भगवान विष्णूचे 6वे अवतार भगवान परशुराम यांचा जन्मोत्सव. याच पवित्र दिवशी स्वर्गातून माता गंगेचे पृथ्वीवर आगमन झाले होते, ज्याने सागरपुत्रांचा उद्धार केला होता. पण तुम्हाला माहीत आहे का, या दिवसाला अक्षय का म्हणतात? क्षय म्हणजे संपणे आणि अक्षय म्हणजे ज्याचा कधीच नाश होत नाही. इतकंच काय, महाभारतातील एक अतिशय सुंदर प्रसंग आहे. जेव्हा पांडव वनवासात असताना त्यांच्याकडे पाहुणे आले आणि घरात अन्न नव्हते, तेव्हा भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीला अक्षय पात्र दिले होते. त्या पात्राचे वैशिष्ट्य असे की जोपर्यंत द्रौपदी जेवण करत नाही तोपर्यंत त्यातून अन्न कधीच संपत नसे. याचाच अर्थ असा की उद्याच्या दिवशी ब्रह्मांडातील सकारात्मक ऊर्जा तिच्या सर्वोच्च शिखरावर असते. तुम्ही उद्या जे काही सात्विक कर्म कराल त्याचे फळ तुम्हाला 1000 पटीने आणि तेही जन्मोजन्मी मिळत राहील. पण आता एक प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात येतो. आपण तर देवाची भक्ती करतो, रोज दिवाबत्ती करतो, तरीही आपल्याच घरात अडचणी का येतात? आपल्यापैकी अनेक संख्या असे आहेत, त्यांचे पती रात्रंदिवस राबतात, रक्ताचे पाणी करतात, पण हवं तसं प्रमोशन मिळत नाही. कष्ट करूनही व्यवसाय यामध्ये प्रगती होत नाही. हातात पैसा येतो पण तो टिकत नाही. आणि आपली मुलं किती काळजी घेतात. आपण त्याची मुलं हुशार असतात, वर्षभर अभ्यास करतात, पण नेमक्या परीक्षेच्याच वेळी त्यांना काहीही आठवत नाही किंवा त्यांची एकाग्रता भंग पावते. मैत्रिणींनो, हे सगळं उगाच होत नसते. यामागे असते ती म्हणजे कोणाची तरी वाईट नजर. आपल्या प्रगतीवर जळणारे लोक जगात कमी नाहीत. शत्रू नेहमी तलवार घेऊन समोर उभा असतोच. असो किंवा नसो, कधीकधी तो गोड बोलून आपल्या घरात येतो आणि त्याची नकारात्मक दृष्टी, नकारात्मक ऊर्जा आपल्या सुखी संसारालाही लागतेच. हीच बॅड एनर्जी आपल्या घराच्या प्रगतीला खीळ घालते. जेव्हा घरात अशा नकारात्मक क्षमतेचा वास वाढतो, तेव्हा कितीही प्रयत्न केले तरी ही शुल्कवाणी देत. मग अशा वेळी काय करायचं? मोठ्या पूजा आरती सगळ्यांनाच या पूजा अर्चा परवडतात असं नाही. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी निसर्गातील काही वनस्पतींमध्ये देवांचा अंश शोधला आहे. आज मी तुम्हाला ज्या झाडाच्या पानाबद्दल सांगणार आहे ते पान म्हणजे केवळ वनस्पतीचा भाग नाही, तर ते साक्षात भगवान विष्णू आणि भगवान माता लक्ष्मीचे स्वरूप आहे. शास्त्र असे सांगते की ज्या घराच्या उंबरठ्यावर हे पाणी योगाने प्रवेश करतं तिथे दारिद्र्य राहू शकत नाही. हे पान घरात आणून म्हणजे जणू काही तुम्ही प्रत्यक्ष लक्ष्मी मातेलाच आपल्या घराचा पत्ता सांगण्यासारखा आहे.
हे पान तुमच्या पतीच्या कामातील अडथळे दूर करेल आणि मुलांच्या बुद्धीला एक वेगळी दिशा देईल. चला तर मग जाणून घेऊया त्या चमत्कारी दैवी आणि भाग्य बदलणाऱ्या वृक्षाबद्दल, ज्याचे एक पान उद्या तुमच्या आयुष्यात सुवर्णकाळ घेऊन येणार आहे. आता आपण वळूया आपल्या आजच्या व्हिडिओच्या मुख्य विषयाकडे. तर ते झाड कोणतं? निसर्गात अनेक पवित्र वृक्ष आहेत, पण अक्षय तृतीयेच्या या शुभ मुहूर्तावर ज्या झाडाची शक्ती काही पटीने वाढलेली असते ते झाड आहे पिंपळ. पिंपळाला आपण वृक्षराजा म्हणतो. शास्त्रात असे सांगितले आहे की पिंपळाच्या पानापानात साक्षात भगवान श्री विष्णूंचा वास असतो आणि शनिवारी तर तिथे लक्ष्मी माता स्वतः वास्तव्यास असते. उद्याच्याच दिवशी, शुभ दिवशी या झाडाची सेवा करणे म्हणजे साक्षात परमेश्वराची सेवा करण्यासारखे आहे. आता नीट लक्ष देऊन ऐका. तुम्हाला उद्या नक्की काय करायचं आहे. उद्या सकाळी म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी सूर्योदयापासून ते सकाळी 10 वाजेपर्यंत सर्वात उत्तम वेळ आहे. शक्य असल्यास सूर्योदयापूर्वी उठा, स्नान करा आणि स्वच्छ वस्त्र परिधान करा. पण मैत्रिणींनो, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. देव असो वा निसर्ग, निरकाम्या हाताने कधीच कोणाकडे जाऊ नये. पिंपळाच्या झाडापाशी जाताना एका तांब्यामध्ये शुद्ध पाणी घ्या आणि त्यात थोडं दूध आणि थोडी साखर टाका. हा गोडवा घेऊनच येईल. जेव्हा तुम्ही झाडापाशी पोहोचाल तेव्हा सर्वात आधी त्या दिव्य वृक्षाला मनोभावे नमस्कार करा आणि तांब्यातील गोड पाण्याचा अर्घ्य झाडाच्या मुळाशी अर्पण करा. त्यानंतर हात जोडून, डोळे मिटून अत्यंत नम्रपणे प्रार्थना करा आणि म्हणा, हे वृक्षराजा, आजच्या या अक्षय मुहूर्तावर मी तुमच्या कुटुंबातील एक अंश, एक पवित्र पान माझ्या घरी घेऊन जात आहे. हे देवा, माझ्या पतीच्या मार्गातील अडथळे दूर करा, माझ्या प्रगतीला आशीर्वाद द्या आणि माझ्या घरातील दारिद्र्य मुळासकट नष्ट करा. माझ्या शत्रूंची बुद्धी सात्विक करा आणि त्यांच्या वाईट नजरेपासून माझ्या संसाराचे रक्षण करा. ही प्रार्थना तुमच्या अंतःकरणातून आली पाहिजे, कारण शब्दात नाही तर भावनिक शब्दामध्ये शक्ती असते. आता पान कसं निवडायचं हे नीट समजून घ्या. इथेच अनेक जण चुकतात. झाडाखाली पडलेली जी पाने आहेत ते पूर्णपणे स्वच्छ आहेत, ज्याला कुठेही छिद्र नाही, किंवा जे सुकलेले पान नाही असं खंड पान शोधायचा प्रयत्न करा. जरासं पान मिळालं तर ते निसर्गाचा आशीर्वाद समजा. तुमच्याकडे जर असे पान मिळालं, जर झाडावरून पान तोडावं लागलं तर एकाच वेळी झटक्यात तोडू नका. आधी परवानगी मागा आणि मगच देठापासून हळुवारपणे ते पान वेगळं करा. लक्षात ठेवा, कोणत्याही पक्षाचं घरट असलेल्या फांदीला स्पर्श करू नका. पान हातात घेतल्यावर ते सन्मानाने, जणू काही तुम्ही एखाद्या रत्न घरी नेत आहात अशा भावनेने आपल्याला हे पान पदरात किंवा एखाद्या रुमालात ठेवा. घरी जाताना एक गोष्ट कटाक्षाने पाळायची आहे. वाटेत कोणाशीही बोलू नका आणि चुकूनही हे पान हातामध्ये असताना मागे वळून पाहू नका. वाटेत कोणाशीही बोलू नका. सरळ आपल्या घरात प्रवेश करा. हे पान तुमच्या आयुष्यात कशा प्रकारे चमत्कार घडवेल आणि कुठे ठेवायचे हे पान, हे अत्यंत गुप्त उपाय मी तुम्हाला पुढच्या 5 मिनिटात सांगणार आहे. हे तुम्ही नीट ऐका. सर्वात आधी घरात आल्यावर एका चांदीच्या किंवा तांब्याच्या ताटात हे पान ठेवा. जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर ते गंगाजल त्या पानावरती शिंपडा आणि ते पान शुद्ध करा. त्यानंतर थोडी हळद लावून त्या पान स्वच्छ पुसून घ्या, धुवून घ्या. पान पुसताना कापसाचा वापर करा, जेणेकरून त्याला कोठेही ओरखडा बसणार नाही. हे करताना मनात ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप चालू ठेवा. या शुद्धीकरणामुळे त्या पानातील नैसर्गिक ऊर्जा सक्रिय होते. आता पानाच्या गुळगुळीत भागावर लक्ष द्या. अनामिकेचा वापर करून अष्टगंध किंवा ओले पंख वाणी पानाच्या मध्यभागी एक स्वस्तिक काढा. स्वस्तिकाला एका बाजूला तुमच्या पतीचे नावाने, दुसऱ्या बाजूला तुमच्या मुलांची नावे लिहा. नाव लिहिताना तुमच्या मनात एक भाव ठेवा की या नावासोबत त्याची प्रगतीसुद्धा अक्षय मुहूर्तावर कोरली जात आहे. हे नाव लिहिताना तुमच्या पतीच्या नोकरीतील अडथळे आणि मुलांच्या अभ्यासातील भीती दूर व्हावी अशी मनापासून प्रार्थना करा. आता पुढील उपायाकडे आपण वळूया.
जो तुमच्या शत्रूंना शांत करेल. पानाच्या देठापाशी जिथे देठ पानाला जोडलेला असतो त्या ठिकाणी तिथे 7 अखंड काळी मिरी ठेवा. काळी मिरी नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचं प्रतीक आहे. काळी मिरे हे तिथे ठेवताना डोळे मिटा आणि त्या व्यक्तीची किंवा त्या परिस्थितीचे स्मरण करा जी तुम्हाला त्रास देत आहे आणि मनात ठामपणे म्हणा, तुझी वाईट गोष्टी, तुला मत्सर माझ्या घरावरून आणि माझ्या माणसांवरून कायमचा हटला पाहिजे. माझ्या घरात फक्त सुखाचा प्रवेश होत आहे. तुम्ही पाहाल जे लोक तुमच्याबद्दल वाईट विचार करत होते त्याची बुद्धी पलटू दे आणि ते स्वतःहून तुमच्याशी चांगले वागू लागेल. आता हे सिद्ध झालेले पान तुमच्या देव्हाऱ्यात घेऊन जा. जर तुमच्याकडे लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्यांच्या चरणापाशी हे पान लाल कपडावर ठेवा. जर तुमच्याकडे अक्षय तृतीयेचा कलश असेल तर त्या कलशाच्या खाली सुद्धा तुम्ही हे पान ठेवू शकता. उद्या संध्याकाळी म्हणजे अक्षय तृतीयेच्या प्रदोषकाळी या पानासमोर गाईच्या तुपाचा एक दिवा लावा. दिव्याची वात उत्तर दिशेला असावी. या दिव्याच्या प्रकाशात त्या पानाची शक्ती संपूर्ण घरात पसरू द्या. तुम्ही स्वतः अनुभवाल अवघ्या काही दिवसात घरातलं जे तुमच्या चिडचिडपणा असेल, जो काही वातावरण असेल, कलह असेल तो कमी नक्कीच होईल. पतीला नवीन कामाची संधी मिळतील आणि मुलांच्या अभ्यासातील एकाग्रता देखील वाढेल. उपाय तर आपण पाहिलाच, पण कोणताही शुभमुहूर्त तेव्हाच फळ देतो जेव्हा आपण त्या दिवसाचे नियम पाळतो. अक्षय तृतीयेला काही गोष्टी आवर्जून पाळायच्या असतात तर काही गोष्टी चुकूनही करायच्या नसतात. चला तर मग जाणून घेऊया अक्षय तृतीयाच्या या दिवसाची नियमावली. अक्षय तृतीया हे आवर्जून अक्षय तृतीयेला करा. पवित्र स्नान. उद्या सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान किंवा शक्य असल्यास पाण्यात थोडे गंगाजल टाकून स्नान करा. यामुळे शरीरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. दानाचे महत्त्व. या दिवशी दान करण्याला खूप महत्त्व आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने गरजूंना मातीचा माठ, पंखा, छत्री किंवा थंड फळे दान करा. असं म्हणतात की या दिवशी केलेले दान अक्षय राहते. पितृतर्पण. अक्षय तृतीयेला आपल्या पितरांचे स्मरण करा. त्यांच्या नावाने पाणी किंवा अन्नदान केल्यास घराला त्यांचा आशीर्वाद मिळतो आणि घरातील कटकटी दूर होतात. सोने किंवा नवीन वस्तू दर्शन असेल तर सोन्याची खरेदी करा. पण जर बजेट नसेल तर काळजी करू नका. तुम्ही सोनमुखी किंवा खडा मीठ जरी विकत आणलं सोन्यासारखंच तरी देखील सोन्याइतकं शुभ मानलं जातं. कुटुंबासोबत वेळ घालवा. हा आनंदाचा दिवस आहे त्यामुळे घरात आनंदी वातावरण ठेवा. गोडधोड नैवेद्य बनवा आणि एकत्र प्रार्थना करा. अक्षय तृतीयेला हे चुकूनही करू नका. ऐका, कोणाचे मन दुखवू नका. हा सर्वात मोठा नियम आहे. उद्याच्या दिवशी कोणाशीही वाद घालू नका. कोणाचा अपमान देखील या दिवशी करू नका. सर्वात मोठा नियम आहे. उद्याच्या दिवशी कोणाशीही वाद घालू नका किंवा कोणाबद्दलही मनात द्वेष धरू नका. विशेषतः आपल्या घरातील लक्ष्मीचा म्हणजे स्त्रियांचा, ज्येष्ठांचा अपमान करू नका. कर्ज करू नका किंवा कोणालाही कर्ज देऊ नका. अक्षय तृतीयेलाच लक्ष्मी स्थिर असावी लागते. या दिवशी कोणालाही पैसे उसने देऊ नका किंवा कोणाकडूनही कर्ज घेऊ नका. वर्षभर आर्थिक ओढाताण होऊ शकते. घर स्वच्छ ठेवा. लक्ष्मीचा वास स्वच्छतेत असतो. उद्या तुमच्या घर, विशेषतः मुख्य प्रवेशद्वार अस्वच्छ ठेवू नका. घरासमोर सुंदर रांगोळी काढा. तामसिक भोजन टाळा. या पवित्र दिवशी घरामध्ये मांसाहार, कांदा, लसूण यांचा वापर टाळा. सात्विक भोजन ग्रहण करा जेणेकरून तुमची सात्विक ऊर्जा कायमची टिकून राहील. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.